नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपुरातील महाल हा वर्दळीचा परिसर आहे। यामुळे येथील लहान रस्ते मोठे करणे आवश्यक होते। या ठिकाणी पार्किंगला जागा उपलब्ध नव्हती। शहर बदलत असताना महालाचाही विकास होणे आवश्यक आहे। व्यावसायिक संकुलन उभे झाल्यावर महालातील रस्ते मोकळा श्वास घेतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महाल येथील बुधवार बाजारातील व्यावसायिक संकुलनाचे भूमिपूजन तसेच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील विविध आयुष्यमान आरोग्य केंद्राचे लोकार्पण शनिवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते। व्यावसायिक संकुलन सध्या बुधवार बाजार असलेल्या 245 दुकानांचे नव्या वास्तूमध्ये स्थलांतर होईल। या ठिकाणी काही दुकाने वर किरकोळ विक्रेत्यांसाठी ओट्यांची व्यवस्था असेल। तळमजला व 10 मजले अशा या इमारतीतील पार्किंगसाठी मोठी जागा असेल असेही त्यांनी सांगितले। या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करून प्रकल्पाचे काम सुरू होत आहे। कोणाचेही नुकसान न होता प्रकल्प उभा होत आहे। या प्रकल्पामुळे मनपाला 136 कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे। यासोबतच महानगरपालिकेच्या सभागृहाचा विकास करून पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असेही त्यांनी सांगितले। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाणे, शंखनाद न्यूज नागपूर। नागपूर शहरामध्ये कमीत कमी 300-400 खेळाची उत्तम मैदानं तयार झाली पाहिजे। नागपूर शहरातल्या प्रत्येक वस्तीमध्ये उत्तम बगीचे तयार झाले पाहिजे। नागपूर शहरामध्ये 1 लाख वस्तीच्या मागे फ्रूट व्हेजिटेबलचे उत्तम स्वच्छ बाजार असले पाहिजे। आणि नागपूर शहरामध्ये मटन मच्छी चांगले मार्केट असे 25 मार्केट्स मटन मच्छीचे आणि भाजीचे तयार केले पाहिजे। आज रस्त्यावर पाणी पडतं, लोक घाणेरड्याच्या ते सगळी भाजी खरेदी करतात। पावसाळ्यामध्ये पण खूप आपलं नुकसान होतं एकंदरीत रोगराईच्या दृष्टीने। आणि म्हणून आपण पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर हा लोखंडी पुलाच्या अलीकडला भाग जो आहे याच्या विकासाला विशेष रूपाने प्राधान्य दिला। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा सगळ्यात चांगल्या होण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काही शक्य नाही। काही ठिकाणी मस्जिद येते आणि काही ठिकाणी मंदिर येतात, आपण कोणाच्या विरुद्ध नाही। आणि म्हणून या सगळ्याच्या मध्ये आपण ज्यावेळी काम करतो तेव्हा रस्ता मोठा करत असताना काही वेळा गरज पडावी लागतात। पण मी देवेंद्रजींना धन्यवाद देतो की नवरोत्थान कार्यक्रमाच्या अंतर्गत नागपूरचे सगळे रस्ते मोठे करण्याकरता त्यांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला। आणि मी भारत सरकारचा सेंट्रल रोड फंडातून मी हे सगळ्या रस्त्याकरता कामं दिली। आणि एवढंच नाही तर मी नेहमी म्हणतो की हा रस्ता आपल्या नागपूरला मी आपल्या घरासारखा, नागपूरच्या जनतेला आपल्या परिवारासारखं। आणि त्यामुळे या भागामध्ये नागपूरच्या जनतेला चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे, नागपूरच्या तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे। मला आनंद आहे की आज बिहारमध्ये जवळपास 68,000 तरुण मुलांना रोजगार मिळालेला। म्हणजे आज आपल्या शहराचा सर्वदूर मेट्रो आहे, आता इंटरनॅशनल एअरपोर्ट सुप्रीम कोर्टात अडकला। अजनी आणि मेन स्टेशनचं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे। नागपूर शहरामध्ये 1200 कोटी रुपयाचा लॉजिस्टिक पार्क बनतो, नवीन नवीन इंडस्ट्री आपल्याकडे येतात आहेत। आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपलं शहर देशातलंच नाही तर जगातलं सुंदर शहर व्हावं, आपल्या जनतेला त्यांच्या उत्पन्नाची साधने वाढावी, तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं, शहरामध्ये स्वच्छता असावी आणि व्यापारी संकुलाच्या माध्यमातून उद्योग व्यापार वाढावा, हाच प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही करण्याचा प्रयत्न केला। पण या सगळ्या कामाचं श्रेय आम्हाला नाहीये। या सगळ्या कामाचं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनते, कारण तुम्ही आम्हाला जर साथ दिली नसती, तुम्ही आम्हाला मदत केली नसती, समर्थन दिलं नसतं आणि हे काम करायला आम्हाला संधी मिळाली नसती। तेव्हा आपण सगळ्यांनी आमच्या मागे उभं आम्हाला जो समर्थन दिलं याबद्दल जनतेला मी पुन्हा एकदा अभिवादन करतो, धन्यवाद देतो। हा प्रकल्प उमेदवार साहेबांनी सांगितलं त्यांनी लवकर तयार करावा, महानगरपालिकेने पटापट सगळ्या परवानग्या देऊन टाकाव्या, नाही तर प्रत्येक परवानग्याकरता खूप झटके मारावं लागतं। त्यामुळे हे झटके पडू नये
व्यवस्था करावी रिटायर लागेल. तुम्ही मिळाला म्हणून तुम्हाला काम करावं एन्व्हायरमेंट वाले आरोग्य करतो. म्हणजे आपला अशी स्थिती आहे, कोणी काम करायला नाही ते एकदम आरोग्य करते. काम बंद करा, आम्हाला स्थगिती द्या, हे काय. पण आपण सगळ्यांच्या प्रयत्नांमधून सगळे अडथळे आता पूर्ण झाले आणि त्यातून आता हे काम करावं. हे एक मार्केट नाही, असे अनेक मार्केटचे माल इत्यादी भागात तयार झाले. आपल्या शहरात रस्त्यावरची गर्दी दूर होईल आणि आपल्या सगळ्यांना एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळून आनंदाचं जीवन जगता येईल असा मला विश्वास आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.